नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत सर्वात मोठी जी अपडेट आलेली आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। जे पण शेतकरी 15व्या किंवा 16व्या हप्त्याची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी पण एक सर्वात मोठी अपडेट आहे। आणि ज्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळत नाही व काही पहिले हप्ते मिळत होते व मधीच हप्ते त्यांचे बंद झालेले आहेत व हे हप्ते ते कसे पुन्हा चालू करायचे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि नवीन रजिस्ट्रेशन बाबत म्हणजेच पीएम किसान मध्ये नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे शेतकऱ्यांना व त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही व काही प्रॉब्लेम येत आहे, सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, थोडं पण स्किप करायचं नाही मित्रांनो, कारण की सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे ती आज बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकतात हे जे आर्टिकल आलेले आहेत, इथं बघू शकता 45 दिवसाची जी ग्रामस्तरीय पीएम किसान सॅच्युरेशन कॅम्पेन लागणार आहे मित्रांनो। तर यामध्ये काय होणार आहे, तर आता यामध्ये जे किसान आहेत आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना एक इथं सर्वात मोठी म्हणजे मदत होणार आहे, कारण की या कॅम्पेनमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी येणार आहेत जे गव्हर्नमेंटकडून जे अधिकारी आहेत ते, आणि त्यांना काय प्रॉब्लेम होत आहे म्हणजे तुमची पीएम किसानची केवायसी होत नाही किंवा मागं जे हप्ते पडत होते तुमच्या अकाउंटला ते हप्ते आता सध्या यायचे बंद झालेले आहेत। तर सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन हे प्रत्येकाच्या घरी येऊन हे करणार आहे आणि हे आपल्या गावात येणार आहे। तर ही 45 दिवसाची कॅम्पेन चालवण्यात येणार आहे मित्रांनो। आणि यामध्ये जो हप्ता येणार आहे तो सर्व 100% शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि कोणीही यापासून वंचित राहणार नाही। तर इथे बघू शकतात गाव पातळीवर 45 दिवसाची मोहीम चालू करण्यात आलेली आहे। इथं शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 दिलेली आहे, पण ही कॅम्पेन आणखी याचे जे कालावधी आहे तो वाढणार आहे। आणि इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे आणि या मोहिमेचा तो फायदा सर्वांना भेटणार आहे। आणि जर अधिक माहिती लागत असली मित्रांनो, तुम्ही ते पण व्हिजिट करू शकतात। आणि याच्या पुढची जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपण पुढे बघणारच आहोत, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आता तुम्हाला काही वेळेस OTP द्वारे तुम्ही मागं केवायसी करत होतात किंवा फिंगरप्रिंट मागे म्हणजे फिंगरप्रिंट देऊन जे जवळचे सेतू आहे तिथे जाऊन तुम्ही केवायसी करत होतात। तर मित्रांनो, ह्यावेळेस आता नवीन एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही स्वतःचा सेल्फी काढून आता केवायसी करू शकतात। आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवर भेटून जाईल व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या जे ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही व्हिडिओद्वारे केवायसी करू शकतात। हे नवीन फीचर आलेलं आहे मित्रांनो, याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या। आता ज्यांची नवीन केवायसी झालेली नाही मित्रांनो, त्यांनी लवकरच तुम्ही OTP द्वारे किंवा केवायसी पण करू शकतात आणि जवळपास CSC सेंटर आहे तिथे जाऊन पण तुम्ही केवायसी करू शकतात। येणारे काही दिवसातच 15वी आणि 16वी जी इन्स्टॉलमेंट आहे ती येणार आहे, तुम्हाला लवकरात लवकर ही केवायसी करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर प्ले स्टोअरवरती गेलं तर तुम्हाला एक किसान ई मित्र म्हणून नाही का एक ॲप्लिकेशन दिसेल, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन भेटून जाईल। तुम्ही इथं सर्व भाषांमध्ये आता इथं नाही का आपली जी भाषा आहे ती पण ॲड आहे, सर्व भाषांमध्ये AI द्वारे तुम्ही मदत घेऊ शकतात आणि आणखी जी माहिती पाहिजे ती तुम्हाला इथं भेटेल। आता मित्रांनो, जे महत्त्वाचे अपडेट आहेत ते आपण यांच्या ऑफिशियल पोर्टलवरती जाऊन बघणार आहोत, काय काय अपडेट झालेले आहेत आणि तुम्हाला तुमचं स्टेटस ते सर्व जी माहिती आहे ती कशी चेक करायची संपूर्ण आपण माहिती आपल्या पोर्टलवर बघणार आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो, इथं क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे तुम्हाला आणि जे पोर्टल आहे पीएम किसानचं ते ओपन करून घ्यायचं आहे। इथं बघू शकतात पीएम किसान सन्मान निधी, इथं पहिली जी लिंक दिसेल त्याच्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही यांच्या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला काय असा इंटरफेस बघायला मिळेल। आता इथे तुम्ही न्यू फार्मर रजिस्ट्रेशन पण करू शकतात यांच्या पोर्टलवरती। काही नाही, फक्त तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, स्टेट निवडायचा आहे, त्याच्यानंतर गेट OTP वरती क्लिक करायचं आहे, कॅप्चा फिल करून इथे सबमिटचा ऑप्शन आहे तिथे सबमिट करा। आणि जी तुमची शेतीची माहिती आहे, गावाची माहिती आहे ती तुम्ही पुढच्या टॅब ओपन होईल त्याच्यामध्ये भरायचे आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे। त्याच्यासोबत तुम्हाला नाही का आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 किंवा 8चा उतारा हे जोडावं लागेल आणि नंतर तो फॉर्म सबमिट होईल। अशा प्रकारे तुम्ही आपण थोडक्यामध्ये माहिती बघितली की तुम्हाला आधार जे
नवीन रजिस्ट्रेशन आहे ते कसं करायचं आहे. आता तुम्हाला यांच्या वेबसाईटवर परत वापस यायचं आहे. आता ही KYC करण्यासाठी काय करायचं मित्रांनो, तर तुम्हाला इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, सर्च करायचा आहे. इथं तुम्हाला मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP सेंड होईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. याद्वारे तुमचं जे OTP बेस KYC आहे ती पण तुम्हाला मोबाईलवरती तुम्ही घरी बसल्या करू शकतात. यांच्या ऑफिशियल वेबसाईटलाच व्हिजिट द्यायचे. सर्व जे ऑप्शन आहे कुठंच जायची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला पूर्ण जी अपडेट आहे, जे पण अपडेट करायचं आहे, KYC करायचे सर्व तुम्ही इथं करू शकतात. आता इथं स्टेटस, आता तुम्हाला स्टेटस, आता तुमचे जर हप्ते पडत असेल तर तुम्हाला स्टेटस कसं चेक करायचं आहे. आता तुमच्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो रजिस्ट्रेशन नंबर असला तुम्हाला डायरेक्ट इथं क्लिक करायचा आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यानं पण तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर घेऊ शकता किंवा आधार नंबर टाकून पण मोबाईल नंबरवरती एक रजिस्ट्रेशन नंबर आहे तो घेऊ शकता. तो नंबर आल्यानंतर काही नाही, आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका, त्याच्यानंतर कॅप्चा टाका, गेट OTPवर ते क्लिक करा. OTP इथं फिल केला एक ऑप्शन आहे, तो OTP टाकल्यानंतर सबमिट करा. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तो दिसून जाईल. ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत बॅक यायचं आहे. आता इथं तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे. तर इथं स्टेटस चेक केल्यानंतर मित्रांनो खाली भरपूर अशा सर्व्हिस दिलेल्या आहेत. आता इथं बघू शकता KYC, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, संपूर्ण जी माहिती आहे तिथं दिलेली आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे तुम्ही तो इथं करू शकता. आणि तुम्हाला जर काही इन्क्वायरी किंवा हेल्प पाहिजे असेल तुम्हाला हेल्प डेस्क पण वापरू शकतात. तर मित्रांनो जवळपास आपण संपूर्ण माहिती जी लेटेस्ट अपडेट होती ते त्याबद्दल बघितलेलं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. लवकरच यांचे कॅम्पिंग तुमच्या गावामध्ये लागतील आणि तुमचे जे सर्व प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील मित्रांनो. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.